सुषमाताईंना एक प्रश्न घेऊ। सुषमाताई, आपण जर बघितलं तर महिला आयोगाचा जो कारभार आहे, जनसुनावण्या आहे, या महिला आयोगाच्या कार्यालयात न चालता आले येते हा अरे किती समोर मध्ये महिला आयोगाचा कारभार जनसुनावण्या महिला आयोगाच्या कार्यालयात न होता राजकीय पक्षाच्या कार्यालयात अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं सुरू असायच्या, अशी देखील आता माहिती सुरू आहे। ज्या रुपाली चाकणकर आहे त्या पक्षीय कार्यालयात जनसुनावणी घ्यायच्या, ते देखील पुण्यातच फक्त। एक लक्षात घ्या, आज महामहिम राज्यपाल महोदयांची जी महाविकास आघाडीच्या सर्व महिला नेत्यांच्या वतीने भेट घेतली गेली, या भेटीमध्ये चाकणकर हा विषय म्हणजे असं काही व्यक्तिगत पातळीवर जायचं कारण नाही आणि एवढा छोटा विषय घेऊन इथे येण्याचं पण काही कारण नाही। जे मुद्दे आम्ही आज इथे चर्चेला मांडलेले होते ते सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की हगवणे केसमध्ये खूप सारा राजकीय हस्तक्षेप आहे। हगवणे केसमधले ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो आणि ज्यांचं डिमोशन झालं, त्या जालिंदर सुपेकरांचे सख्खे मेहुणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनला पीआय आहेत। शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंदेंच्या थार गाडीतनं गेले होते, त्या चोंदेंच्या 2 मुलींच्या सुनांच्या केसेस होत्या। याच शशिकांत चव्हाण यांची अरबो खरबोची वेगवेगळ्या बिल्डर साइट्स पुण्यामध्ये चालू आहेत। त्यामुळे शशिकांत चव्हाण आणि जालिंदर सुपेकर या दोघांची चौकशी करण्यात यावी या केसमध्ये, यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना आज चर्चा केली। दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता लाडकी बहीण योजनेच्या साठी म्हणून जे पैसे वर्ग केलेले आहेत, विशेषतः आदिवासी कल्याण विभागाचा निधी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी